ऑफिसमध्ये गेल्या काही दिवसापासून 2-4 दिवसापासून एक साईड ही मोकळी केली होती आणि एक साईडवर आपण हॉकर्सला बसण्याची जागा दिली होती. पण त्यात बघितलं तर काही हॉकर्सला ती जागा कमी पडते. म्हणजे पूर्वीपासून इथे बाजार बसत आहोत, काही हॉकर्सला जागा नव्हती. नेहमी रिक्षा स्टॉप आणि ट्रॅफिक इतकं असतं की सुभाष चौकामध्ये आपण आपली 2 व्हीलर काय 4 व्हीलर 2 व्हीलर पायी चालणं खूप मुश्किल होतं. त्या संदर्भात ही आपण कारवाई अतिक्रमण विभाग गोसावी सरांनी केलेली होती. तर त्या संदर्भामध्ये आज आपण सगळे इथले हॉकर जे होते ते माझ्याकडे ऑफिसला आले होते की आम्हाला काहीतरी एक नियोजन करून द्या, आम्ही त्याचं पालन करू आणि तिथे आमचा व्यवसाय करू. त्या निमित्ताने गोसावी साहेब आणि मी इथे आज पाहणी केली आणि असं आमचं ठरलेलं आहे की ह्या ऑगस्टला एक काहीतरी आखणी करून देऊया, त्याचा बेल्ट करून देऊया की ते नेहमी तिथेच बसतील आणि त्यांना सूचना केलेल्या आहे की एक वेळा जी आखणी करून दिली तुम्ही आज तिथेच बसायचं आहे. त्याच्या बाहेर तुम्ही आले किंवा भाजीपाला घेणारे सुद्धा बाहेर असते तर ते तुम्हाला तिथे पोहोचायला लागेल. पुतळे जे आहे तो पुतळा नेहमी मोकळाच राहणार आहे. पुतळ्याच्या आजूबाजूला सर्वांना विनंती आहे की अतिक्रमण तिथे करू नका किंवा हॉकर्सने तिथे बसायचं नाही आहे. तर दोघी साईडला आपण आता मार्किंग करून घेऊया. अतिक्रमण विभाग हे उद्या कारवाई करणार आहे आणि तिथेच मध्ये हॉकर्स बसतील. जसं तुम्ही बघाल तर दाना बाजारातही मोठ्या व्हेकल्सला म्हणजे मला वाटतं कोणी टाईम लिमिट आहे तिथे सकाळी 9 ते 7 दरम्यान चार्ज त्याच्यावर एंट्री नाही आहे. पण तुम्ही आता बघाल तर सगळ्या गाड्या तिथे उभ्या आहेत. तर तसं एक लेटर गोसावी सर आता वाहतूक विभागाला आणि आरटीओला देणार आहे. या संदर्भात आपण तेही कारवाई करणार आहोत. आणि यांनाही सगळ्या ऑफिसला सांगितलेलं आहे की आपण व्यवसाय करत आहोत, आपला परिसर हा स्वच्छ राहिला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक हॉकर्सने त्यांच्या दिलेल्या जागेत बसावं आणि तिथे सर्वांनी आपली आपली डस्टबिन ठेवावी.